राज्यभर खळबळ उडवणाऱ्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाने 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केलेत। या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून खटल्याची सुनावणी येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष लागलंय। वैष्णवी हगवणे प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 14 जुलैला 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले। यामध्ये राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी आणि इतर 6 जणांचा समावेश होता। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 58 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झालं होतं। आता सत्र न्यायालयाने 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केलेत। वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह 16 मे रोजी भुकुम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता। सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्यानं प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। आत्महत्या की खून याबाबत संशय निर्माण झाला होता। या प्रकरणानं राज्यात मोठी खळबळ उडाली होती।